नमस्कार, मी जयश्री. जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी दाखवत आहे कांदा अंडा भजी रेसिपी. हा बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून असा खिसून घ्यायचा, 2-3 वेळा धुवून घ्यायचा पाण्यामध्ये. एका बाउलमध्ये हा बटाटा घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये उभा चिरलेला बारीक कांदा घालायचा. कांदा आणि बटाटा एकत्रच घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, हिरवी मिरची घालायची, कसुरी मेथी घालायची. हा ओवा आहे, हातावरती क्रश करून घालायचा. त्यानंतर याच्यामध्ये आपण घालायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने भजी कशी कुरकुरीत होतात. त्यानंतर बेसन पीठ घाला. बेसन पीठ घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घाला. लाल तिखट घाला, कारण आपण मिरचीही वापरलेली आहे. चवीनुसार मीठ घाला. एक अंड फोडून घाला याच्यामध्ये. तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर प्रमाणाचं डबल करायचं. 2 अंडी घालायचीत. पाणी न घालता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. बटाटा कांदा त्याच्यामध्ये पीठ आपलं व्यवस्थित हे भिजलं जातं. पाण्याची अजिबात तुम्हाला गरज वाटणार नाही. त्याच्यामुळे भजी आपली छान कुरकुरीत होतात. सर्व पीठ मिक्स करून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनटासाठी भिजत ठेवा. तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी ही कुरकुरीत होतात, म्हणून नेहमीच कोणतीही भजी करताना तांदळाचं पीठ हे वापरायचं. आता गॅसवरती आपण कढई ठेवूया. त्यामध्ये तेल घालूया. तेल तापल्यानंतर भजी जशी हवी तशी लहान मोठी तुम्ही सोडू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि दोन्ही साईडने भजी कुरकुरीत तळून घ्या. गरमागरम झटपट रेसिपी अंडा कांदा भजी. अशा पद्धतीने तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून ही भजी खाऊ शकता. तर दोन्ही साईडनी खरपूस ही भजी आपली तळून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायची. आणि ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा. तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू.